झी 24 तास एक पाऊल पुढे। आदेशजींकडे सुद्धा गौरी गणपतीची परंपरा आहे अनेक वर्षांची, त्यामुळे त्याविषयी मला आदेशजींशी बोलायचं आहे। आदेशजी, आमच्यासाठी प्रसाद आणलात? नाही, मला आता इथून गेल्यानंतर घरी प्रसाद मिळणार आहे, पण तो प्रसाद वेगळा असणार। याचं कारण की आज आमच्या घरात गौरी आणि सगळी मंडळी तिथे असताना मी सदैव आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे आज मी 24 तास हाच प्रयत्न करत असतो। त्यामुळे आज मी 24 तास वरून बातम्या देतो आहे, त्यामुळे इथूनच मी माझ्या घरातल्या गौरीचं दर्शन घेतो आहे। अनुभव काय राहिला, म्हणजे गणपती घरी असणं, त्याच्यासाठी 3 दिवस 4 दिवस जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस वेळ काढणं, आरती स्वतः तुम्ही करता, काय अनुभव असतो? नाही, मला असं वाटतं की मुळात सुचित्रा म्हणते तसं की आपल्या घरी गणपती येणार, आपल्या घरी देव येणार, ही मुळात कल्पनाच अंगावरती काटा उभा करणारी आहे। कारण आपल्या घरी देव येतो ज्याचं आपण वर्षभर करत असतो आणि मग खूप उत्साहाचं वातावरण असतं। म्हणजे फक्त बांदेकर म्हणून आम्ही जर म्हटलंय तर साधारणतः एक 60-70 मंडळी आम्ही त्या घरात असतो। पूर्वी हा आमचा गणपती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वाडोस म्हणून गावात होता, मग पुढे काका मुंबईत आले, नोकरीनिमित्त सगळेजण आले आणि मग हा गणपती आमच्या डोंबिवलीत आला। आता खूप उत्साहामध्ये सगळे असतो, म्हणजे आत्ताही सोहम तिथे आहे, मी इथे आहे आणि आता लवकरात लवकर पुन्हा डोंबिवली गाठायची आहे मला। ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया आदेश? नक्कीच। तेव्हा आता या ठिकाणी घेऊया काही क्षणांची विश्रांती। झी 24 तास एक पाऊल पुढे।